त्यांनी वर्धा पवनार आश्रम ते पत्रादेवी गोव्यातलं हे जोडण्यासाठी एक शक्तिपीठ मार्ग असावा अशा पद्धतीचा प्रस्ताव साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी त्यांनी तो मांडला। आता तो मार्ग 802 किलोमीटरचा तो रस्ता होणार होता आणि तो रस्ता वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, तुळजापूर, धाराशिव, तुळजापूरवरनं पंढरपूरवरनं साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये तो शेटपळ्याजवळ प्रवेश करत होता कोळ्याकडनं। शेटपळ्यातनं कोळं म्हणजे तुम्ही कोण जर त्या भागामध्ये गेला असला, मी अनेक वेळा गेलोय त्यामुळे मला माहिती आहे म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। शेटपळ नंतर कोळं, कोळ्यानंतर बानूरगडला वर येणार। बानूरगडवरनं जरंडी पत्रा म्हणून जे बानूरगडच्या कोपऱ्यावर आहे तिथनं तो रस्ता तासगाव तालुक्यात जरंडी डोंगरसोनी करून अंजनीच्या आणि सावळच्या तिथनं कुमटेपाटीवर येत होता। म्हणजे आपण सांगलीला जातो कुमटेपाटी, कुमटेपाटीवरनं कौलापूरच्या उत्तर बाजूनं, बुधगावच्या उत्तर बाजूनं असा तो हरिपूर जवळ दोन्ही नद्या ओलांडून शिरोळ तालुक्यात पहिल्यांदा, त्यानंतर हातकणंगले तालुक्यात जात होता आणि मग पुन्हा हातकणंगले तिथनं पुढे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमधनं खाली उतरून तो रस्ता दोडा मार्ग म्हणा किंवा पत्रादेवी जे तिथं गोव्यातलं हे आहे तिथपर्यंत जात होता। आता तो जो मार्ग झाला त्या मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी, सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव, कौलापूर, हरिपूर ह्या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला। तिथं मोजणीला माणसं जेवून द्यायची नाहीत अशा पद्धतीचा बंदोबस्त केला। म्हणजे आली की त्यांना पळवून लावायचे। आपल्या शेटपळमध्ये तुमच्याकडे पेपरमध्ये काय बातम्या आल्या असल्या तर ते कळत होतं लोकांना। आणि राजू शेट्टीने त्या आंदोलनाचं मोठं नेतृत्व केलं व सतीश पाटील त्यामध्ये सामील झाले आणि सगळ्या लोकांनी कोल्हापूरमधले म्हणले की आमच्या एवढ्या बागायत क्षेत्रामधनं हे जातंय, आम्हाला हे नको। आता ते विरोध बघून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते म्हणले आम्ही तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला रस्ता रद्द करतो, कारण त्यांना तो खासदार निवडून आणायचा होता। त्या पद्धतीचं आश्वासन नाही तर आम्ही ते खासदार दोन्ही पाडतो म्हणायची ती। लोकसभेच्या वेळी ते थांबवायचं ठरलं। पुन्हा विधानसभेच्या वेळी म्हणले आता आम्ही अधिसूचना काढतो आणि त्या पद्धतीनं पुन्हा अधिसूचना काढली। आता पुन्हा ते थंड पडलं जरा त्या रस्ता होण्याचं। मग आता काय, जवळच्या आपल्या नवीन उत्साही देवेंद्र फडणवीसचे विश्वासू साथीदार झालेले होते, ते म्हणले असं करूया साहेब, म्हणले तिकडचं रद्द होत असलं तर होऊ दे, आपण तो रस्ता हिकडनं उडवूया। म्हणून तो रस्ता साधारण बार्शी माडा करून मानमध्ये येणार, मानमधनं खटावमध्ये येणार। पण त्यांचं असं होतं की हिथनं पुढं जायचं कुठं, खटावपर्यंत मानपर्यंत कसं तरी होईल म्हणले। मग तिथं आपल्याकडं ह्या माहुलीजवळनं त्या आपल्या तालुक्यात प्रवेश करायचा। माहुलीजवळनं आपल्या तालुक्यात आल्यानंतर चिखलहोळचा वरचा कोपरा, तुमचं भाग्यनगर हे सगळं नागेवाडीजवळ जाऊन, आता काल लोकांनी सांगितलं की कारखान्याजवळनं पलीकडे जाऊन गानवड, हिंगणगादन, नेवरी, आंबेगाव, तिथनं भाळवणीत जायचं, भाळवणीतनं वांगीत जायचं, वांगीतनं शिरगाव, वांगी म्हणजे वांगीच्या खालनं शिरगाव, देवराष्ट्र, कुंभारगाव, कुंभारगावातनं कुंडल, कुंडलमधनं घोगाव आणि घोगावमधनं नदी ओलांडून मसुचीवाडी, जुनेखेड, बोरगाव, उरून इस्लामपूर, कामेरी, इटकर, ऐतवड असं करून तो नदीच्या पलीकडं कोल्हापूर जिल्ह्यात जातोय। आता ते सगळं त्या PDF वर गावं आली, अमुक तमुक 4 दिवसात सुरुवात झाली। सुरुवात पहिल्यांदा इस्लामपूरनं केली आणि इस्लामपूरला सगळ्या उरूनचं म्हणजे त्या विट्याच्या सारखं त्या उरूनच्या पूर्व बाजून तो रस्ता जात होता। त्यांचं जेवढं जमिनीचं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात जात होतं आणि तिथं मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये